चला, नमस्कार. तर आता या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत मूलभूत कर्तव्ये. काय पाहणार आहोत? मूलभूत कर्तव्ये. तर मूलभूत कर्तव्ये ही आपण रशियाकडून घेतलेली आहेत. कुणाकडून? रशियाकडून आपण ही मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. रशियाकडून. आणि परत कोण्या देशामध्ये मूलभूत कर्तव्ये आहेत? तर जपानमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. त्यावर सुद्धा PYQ आला होता कंबाईन 2019 ला. तर बघा, मूलभूत कर्तव्ये ही कलम 51A मध्ये बघा. फक्त एकच कलम आहे मूलभूत कर्तव्यासंबंधी 51A. तसेच मूळ घटनेत एकही मूलभूत कर्तव्य नव्हते. नंतर 42वी घटनादुरुस्ती केली बघा. 42वी घटनादुरुस्ती 1976 ला केली होती. त्यानुसार घटनेमध्ये कलम 51A ऍड केलं आणि भाग 4A ऍड केला. किती? भाग 4A. आता कसे झाले, काय झाले ऍड, ते आपण आता याची डिटेल माहिती घेणार आहोत. तसेच संपूर्ण 11 मूलभूत कर्तव्ये ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचं ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, मूळ घटनेत एकही मूलभूत कर्तव्य नव्हते. 42वी घटनादुरुस्ती 1976 ने घटनेत भाग 4A मध्ये कलम 51A जोडून यात 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली. ओके. 42व्या घटनादुरुस्तीने 76 ला घटनेत भाग कोणता जोडला? 4A आणि कलम 51A जोडून यामध्ये किती? तर 10 मूलभूत कर्तव्ये ऍड केली. आणि जे काय 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटनादुरुस्तीने केलेले आहे, ते आपण समोर पाहू. आणि या 10 पैकी 8 मूलभूत कर्तव्यांची शिफारस ही सुवर्णसिंह समितीने केलेली होती. कोणी? सुवर्णसिंह समितीने केलेली होती. तर हे बघा, 1976च्या सुवर्णसिंह समितीने केली होती. सरदार सुवर्णसिंह समितीच्या खालील 2 शिफारसी स्वीकारल्या गेलेल्या नाहीत. कोणत्या बघा, त्यांनी 10 शिफारसी केल्या होत्या, बरोबर आहे. त्यापैकी फक्त 8 ऍक्सेप्ट केल्या, 2 केल्या नाहीत. तर त्या 2 कोणत्या आहेत? तर त्या 2 हे आहेत की मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास दंड ठोठावणे. बघा, मूलभूत कर्तव्य काय असतात की सार्वजनिक वस्तूचं नासधूस करू नये, दंगा करू नये, घटनेबद्दल आदर वगैरे, जे काय आता ते आपण लिस्ट पाहणार आहोत संपूर्ण. ते मूलभूत कर्तव्य जर पाळले नाही, त्या मूलभूत कर्तव्याचं जर उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीला शिक्षा द्यावी, दंड द्यावा, असा तरतूद सुवर्णसिंह समितीने केली होती. मात्र हे स्वीकारलेलं नाही. म्हणजे मूलभूत कर्तव्ये जर पाळले नाही तर दंड होऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीवर जेल वगैरे कारवाई होऊ शकत नाही. मात्र त्याला काही अपवाद आहे. असं नाही की होऊ शकत नाही म्हणजे तो काही करायला त्याला स्वातंत्र्य आहे, असं होऊ शकत नाही. त्यानंतर परत काय केलं होतं? कर भरणे हे एक मूलभूत कर्तव्य असावे. सुवर्णसिंह समिती काय म्हटली होती की कर भरणे हे एक मूलभूत कर्तव्य ठेवा. मात्र तसं आहे का? तर नाही. कर भरणे हे मूलभूत कर्तव्य नसून ते एक कायदेशीर हक्क आहे. कायद्याने सर्वांनाच कर भरावा लागतो. त्याच्यातून कोणीच कायद्याच्या कचाट्यातून कोणीही थांबू शकत नाही. अप्रत्यक्ष का होईना प्रत्येक व्यक्ती कर हा भरतोच. ओके. त्यानंतर आणखी काय म्हणतंय की कर भरणे, मतदान करणे, कुटुंब नियोजन यामुळे मूलभूत कर्तव्याची यादी काय आहे? अपुरी आहे. कारण मूलभूत कर्तव्यामध्ये कर भरण्याचा समावेश नाही, मतदान करण्याचा समावेश नाही आणि कुटुंब नियोजन याचा समावेश नाही. यामुळे मूलभूत कर्तव्याची यादी कशी आहे? तर अपुरी आहे. ओके. त्यानंतर बघा, जपानच्या घटनेत मूलभूत कर्तव्य आहेत, मात्र USA, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यांना नाहीत. या देशांमध्ये मूलभूत कर्तव्य नाहीत, कारण यांचे जे काही मूलभूत हक्क आहेत त्यामध्ये त्याची तशी तरतूद केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे आपण काय करू, संपूर्ण क्रमाने मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत, ते संपूर्ण क्रमाने लक्षात कसं ठेवायचं ते पाहू. आता बघा, मूलभूत कर्तव्यांना आपण ABCD नुसार लक्षात ठेवायचं. कसं? ABCD नुसार लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, 1, 2, 3 ला आपण ABCD नुसार लक्षात ठेवू का? कारण त्याने लक्षात ठेवायला सोपं जातं. तर बघा, ए म्हणजे 1 नंबरचं मूलभूत कर्तव्य. मग एक आहे बघा, 1 नंबरचं मूलभूत कर्तव्य काय आहे? तर 1 नंबरचे आहे आदर करणे. कुणाचा? तर राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत तसेच घटनेचे पालन करणे. ओके. मग ए फॉर आदर करणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे बघा, हे ए फॉर आदर करणे. मग राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा घटनेचा आदर करणे. त्यानंतर बी म्हणजे
2 नंबरचे मूलभूत कर्तव्य. मग बी काय आहे? ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले अशा उदात्त आदर्शांची अभिमान बाळगणे आणि त्यांचं जोपासना करणे. तर बघा, मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची? ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं, मग स्वातंत्र्य कुणामुळे मिळालेले आहे? तर बी फॉर सुभाषचंद्र बोस आणि बी फॉर बापू म्हणजेच महात्मा गांधी यांच्यामुळे स्वातंत्र्य भारताला मिळालेले आहे. त्यामुळे आज अशा उदात्त आदर्शांची जोपासना करणे, त्यांचा अभिमान बाळगणे. मग बी फॉर सुभाषचंद्र बोस आणि बी फॉर बापू म्हणजेच महात्मा गांधी असं तुम्ही 2 नंबरचं मूलभूत कर्तव्य बी वरून लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 3 नंबरचं म्हणजे सी. 3 नंबरचं काय? मग भारताचे सार्वभौम, अखंडता आणि एकात्मता यांचं रक्षण करणे. मग याला सी वरून असं लक्षात ठेवू, सी फॉर चायनाची घुसखोरी थांबवून अखंड भारताचे रक्षण करणे. सी फॉर चायनाची घुसखोरी रोखून अखंड भारताचे रक्षण करणे. असं तुम्ही 3 ला सी नुसार असं लक्षात ठेवा, कारण सी एबीसीडी नुसार किती नंबरला येतो? तर 3 नंबरला येतो. त्यानंतर डी आहे राष्ट्रीय सेवा करून राष्ट्राचे संरक्षण करणे. डी काय म्हणत आहे? राष्ट्रीय सेवा करून राष्ट्राचे संरक्षण करणे. मग हे डी फॉर डिफेन्स म्हणजे संरक्षण करणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. डी फॉर डिफेन्स करणे म्हणजे संरक्षण करणे असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ई पहा, ई काय? धर्म, भाषा, प्रदेश दूर ठेवून बंधुभाव बाळगणे आणि महिलांचा सन्मान करणे. मग ई फॉर एकनाथ आणि नवनाथ हे दोघे बंधू असून ते महिलांचा आदर करतात असं लक्षात ठेवा. किंवा एकनाथ शिंदे यांनी महिलांचा आदर करण्यासाठी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. कसंही ठेवा, फक्त लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं 6 नंबर म्हणजे एफ म्हणजे 6 नंबरचं मूलभूत कर्तव्य काय आहे? तर 6 नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे संमिश्र संस्कृती आणि वारसा यांची जतन करणे. संमिश्र संस्कृती आणि वारसा यांचं जतन करणे. मग याला एफ फॉर आपण फडणवीस यांनी मोदींना महाराष्ट्राची संस्कृतीप्रमाणे फेटा बांधला असं लक्षात ठेवा. एफ फॉर फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे मोदींना फेटा बांधला. फेटाचा एफ आणि फडणवीस यांचा एफ दोन्ही पण एफ एबीसीडी नुसार 6 नंबरला येतात. किती? 6. त्यामुळे एफ फॉर 6 नंबरचं हे आहे संमिश्र संस्कृती यांचे जतन करणे. त्यानंतर 7 नंबरचं म्हणजे जी 7 नंबरला येतो. तर 7 नंबरचं काय आहे? नद्या, सरोवरे, वने, वन्यजीव, पर्यावरण संरक्षण आणि प्राण्यांबद्दल दया दाखवणे. मग आता याला 7 नंबरचं आहे, तर याला जी नुसार जी फॉर गंगा नदी असं लक्षात ठेवू शकतो. जी फॉर गंगा नदी प्रदूषण टाळणे. जी फॉर गंगा नदी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यातला फक्त ह्या वर्ड मधला एक कॉमन शब्द तुम्ही पकडायचा. जी फॉर गंगा नदी असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा पर्यावरण संरक्षण म्हणजे ग्रीन प्रदेशाचं संरक्षण असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर 8 नंबरचं म्हणजे एच. 8 नंबर म्हणजे एच काय? मग तर एच आहे मानवता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासू आणि सुधारवाद. तर मानवता शब्द याच्यात महत्वाचा आहे, मानवता. मग एच फॉर ह्युमॅनिझम असं लक्षात ठेवा. ह्युमॅनिझम म्हणजेच काय? मानवता. एच फॉर ह्युमॅनिझम म्हणजेच मानवता. त्यानंतर 9 नंबरचा आहे, 9 नंबर म्हणजे 9 नंबरचा आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसा थांबवणे. याची ट्रिक्स खूप भारी केली मी. बघा, आता कुठलाही दंगा वगैरे झाला तर लोक रस्त्यावर उतरतात, एसटी बस फोडतात, काही बी जी सार्वजनिक मालमत्ता आहे तिचं नासधूस करतात. तर इथं काय म्हणतंय? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसा थांबवणे. तर लोक काय करतात? नासधूस करतात, बरोबर आहे. मग ती हिंसा थांबवण्यासाठी आणि त्या सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि हिंसा थांबवण्यासाठी मग रस्त्यावर कोण उतरतं? तर पोलीस उतरतात, बरोबर आहे. ती हिंसा थांबव, लोक हिंसा करतात, पण ती हिंसा थांबवण्यासाठी कोण येतात? मग लगेच पोलीस पळत येतात का नाही? तर पोलीस म्हणजेच मग त्यामध्ये इन्स्पेक्टर पण असतात का नाही? हिंसा झाल्यावर नुसते कॉन्स्टेबल येतात का नाही? मोठमोठाले अधिकारी पण येतात का नाही? मग त्यामध्ये इन्स्पेक्टर पण असतात. ओके, मोठमोठाले पोलीस अधिकारी येतात हिंसा कुठं जर झाली तर, मग त्यामध्ये इन्स्पेक्टर पण असतात. मग आय फॉर इन्स्पेक्टर असं लक्षात ठेवा. आय फॉर इन्स्पेक्टर किंवा पोलीस हे हिंसा थांबवून सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करतात असं तुम्ही ती कलम म्हणजे 9 नंबरचं मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवू शकता. 9 नंबर म्हणजे आय, कारण आय एबीसीडी नुसार 9 नंबरला येतो.
तर ते असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 10 नंबरचा बघा काय आहे, 10 आहे भारताच्या सतत उन्नतीसाठी प्रयत्न करणे. काय आहे, भारताच्या सतत उन्नतीसाठी प्रयत्न करणे. तर याला कसं लक्षात ठेवलं पहा, 10 नंबर म्हणजे जे 10 नंबरला येतो, मग जे फॉर जपानला मागे टाकून जीडीपी मध्ये भारताला वर आणणे. जपानला मागे टाकून जीडीपी मध्ये काय करणे, भारताला वर आणण्यासाठी प्रयत्न करणे किंवा भारताच्या सतत उन्नतीसाठी प्रयत्न करणे. म्हणजे हे 10 नंबरचं आहे. किती, 10 नंबरचं मार्गदर्शक तत्व आहे. 10 नंबरचं काय, भारताच्या सतत उन्नतीसाठी प्रयत्न करणे. तर असं लक्षात ठेवा की भारताला प्रत्येक क्षेत्रात टॉप 10 मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे. भारताला प्रत्येक क्षेत्रात टॉप 10 मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणे, असं त्याला तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 11 नंबर बघा, 11 नंबर काय आहे, तर 11 नंबर आहे पित्याने. बघा 11 आहे पित्याने किंवा पालकाने आपल्या पाल्यास 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण देणे आणि त्यांना शिक्षण देऊन त्यांना शहाणे करणे म्हणजेच हुशार करणे. आता हे समोरचं मी शिक्षण देणे इथपर्यंतच आहे, हे समोरचं मी स्वतः ऍड केलंय. का ऍड केलंय सांगतो मी एक मिनिटात. बघा काय आहे 11 नंबरचं मूलभूत कर्तव्य, की पित्याने किंवा पालकाने आपल्या पाल्यास 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण देणे, एवढंच आहे 11 नंबरचं मूलभूत कर्तव्य. 11. मग आता इथं बघा के का लिहिलं, मग के 11 नंबरला येतो आणि के फॉर नॉलेज देणे. हे बघा के फॉर नॉलेज देणे कुणाला, आपल्या पाल्याला 6 ते 14 वर्षापर्यंत. आणि नॉलेज देऊन त्याला काय करणे, शहाणे करणे. असं का म्हटलं, नॉलेज देणे म्हणजे शहाणे करणे म्हणजेच हुशार करणे. मग शहाणे करणे असं का म्हटलं, कारण 86 शहाणा 86 शहाणा 86 म्हणजे 86 घटनादृष्टीने हे 11 मूलभूत कर्तव्य ऍड केलेले. आतापर्यंतचे जे आपण 10 मूलभूत कर्तव्य जे पाहिले ते 42 घटनादुरुस्ती 1976 ला केले होते. किती, 42 घटनादुरुस्ती 1976 ला ऍड केलेले होते. आतापर्यंत जे काय आपण 10 मूलभूत कर्तव्य पाहिले, कलम 1 पासून 10 पर्यंत, क्रमांक 1 पासून क्रमांक 10 पर्यंत एबीसीडी नुसार जे पर्यंत जे आपण मूलभूत कर्तव्य पाहिले ते 42 घटनादुरुस्ती 1976 ला ऍड केले होते. मात्र हे जे 11 मूलभूत कर्तव्य आहे, पित्याने पालकाने आपल्या पाल्यास 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षण देणे, हे 86 घटनादुरुस्तीने ऍड केलेले आहे. 11 मूलभूत कर्तव्य म्हणजे घटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य ऍड केले, त्यासाठी 2 वेळेस घटनादुरुस्ती करावं लागलं. पहिले 10 जे केले ते 42 घटनादुरुस्तीने केले आणि जे 11 केले ते 86 घटनादुरुस्तीने केलेले आहे. मग हे 11 86 घटनादुरुस्ती कशी लक्षात ठेवायची, तर त्यांना शिक्षण देऊन त्यांना शहाणे करायचं आहे म्हणजे हुशार करायचंय. शहाणे म्हणजे 86 घटनादुरुस्ती 2002. आणि 2002 आहे की 2003 आहे यामध्ये पण भरपूर कन्फ्युज होतं, तर ते पण कसं लक्षात ठेवायचं सांगतो. त्याच्यामध्ये पण भरपूर कन्फ्युज होतात, कारण आयोगाने बऱ्याच वेळेस घटनादुरुस्ती 2003 असं म्हटलेलं आहे, पण ते 2002 आहे. शहाणे करायचं बघा. बघा आता ते 2002 कसं लक्षात ठेवायचं, तर दोघांनाही शहाणं करायचंय, मुलगा आणि मुलगी दोघांनाही, नुसतं मुलालाच नाही, मुलगा आणि मुलगी ह्या दोघांनाही शिक्षण देऊन शहाणं करायचं आहे, म्हणून 2002 असं लक्षात ठेवा. मुलगा आणि मुलगी दोघांनाही शिक्षण देऊन शहाणे करायचं आहे. 14 वर्षापर्यंत 6 ते 14 वर्षापर्यंत मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही शिक्षण देऊन शहाणे करायचं आहे, म्हणून 2 म्हणजे 2002 असं लक्षात ठेवा. आणि शहाणं करायचं आहे म्हणजे 86 घटनादुरुस्तीने हे 11 मूलभूत कर्तव्य ऍड केलेलं आहे. तर आता यावर आलेले प्रश्न पाहू आपण. तर आता प्रश्न बघा. आता प्रश्न कंबाईन सी 2022 ला प्रश्न होता, काय होता, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला गेला. कंबाईन सी 2022. तर डायरेक्ट त्याचा आन्सर लिहिलं मी, सुवर्णसिंह समिती. बाकीचे ऑप्शन होते ते मी स्किप केलेले आहेत. डायरेक्ट आन्सर आहे सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीने. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्तीने 11 मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. कंबाईन सी 2022. बघा म्हणजे त्याच परीक्षेत याच्यावरच मूलभूत कर्तव्यावरच 2 प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा ट्रिक सांगितली मी तुम्हाला. बघा 42 घटनादुरुस्ती 1976 न येणं फक्त 11 मूलभूत कर्तव्य विचारले. 11 मूलभूत कर्तव्य नाही, 11 विचारले, 11. तर ही जी 42 घटनादुरुस्तीने हिने किती केलेत, 1 ते 10, 1 पासून 10 पर्यंतचे जे मूलभूत कर्तव्य ते 42 घटनादुरुस्तीने ऍड केलेले आहेत. आणि 52चा काही संबंध नाही,
62चा काय संबंध नाही. 86व्या घटना दुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य ऍड केलेले आहे आणि ते 86 घटना दुरुस्ती कशी लक्षात ठेवायची ते पण सांगितलं आहे. मुलांना हुशार करायचं आहे म्हणजे शहाणं करायचं आहे, म्हणजेच शहाणं म्हणजे 86वी घटना दुरुस्ती. शहाणं 86 असं तुम्ही म्हणू शकता. आणि मुलगा आणि मुलगी दोघांनाही हुशार करायचं आहे, दोघांनाही शहाणं करायचं आहे, म्हणून ही घटना दुरुस्ती 2002 ला झाली असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचं पहा. भारताची, बघा काय प्रश्न आहे, भारताची संप्रभुता, एकता, अखंडता काय करणे, रक्षण करणे, अखंडतेचे रक्षण करणे हा उल्लेख खालील कशात आहे? कंबाईन सी 2021 ला आला होता. कंबाईन सी 2021 ला आला होता. हा उल्लेख खालील कशामध्ये आहे? तर हा उल्लेख पाहू शकता तुम्ही, भारताची अखंडता वगैरे जे काय रक्षण करायचं आहे आपण डिफेन्स मध्ये पाहिलं होतं. तसेच सी नुसार चायनापासून भारताचं रक्षण करायचे अखंडतेचे असं आपण 3 मध्ये पाहिलं होतं. मूलभूत कर्तव्य 3 नंबरच्या मूलभूत कर्तव्यामध्ये पाहिलं होतं, म्हणून हे याचा उल्लेख मूलभूत कर्तव्यामध्ये आहे. 3 नंबरच्या मूलभूत कर्तव्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हे काय म्हणत आहे बघा आता. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत? बघा हे तर आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे की कलम कोणता आहे आणि कोणता भाग आहे. नुकतीच कंबाईन ग्रुप बी 2025 आपली 4 जानेवारी 2026 ला झाली ती परीक्षा. त्या परीक्षेला हा प्रश्न विचारला आहे, भाग विचारला आणि त्याचं कलम विचारलेलं आहे. तर याचा आन्सर पहिलंच आहे, कलम 51A आणि भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण संपूर्ण इथे मूलभूत कर्तव्य पाहिलेले आहेत. तसेच त्यावर कसे कसे प्रश्न विचारले जातात, काय विचारतात हे संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला मूलभूत कर्तव्याबद्दल काहीही करायची गरज पडणार नाही. विश्वास बसत नसेल तर आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या टॉपिकवरचे तुम्ही संपूर्ण क्वेश्चन सोडून पहा, तुम्हाला सुटतात का नाही ते पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.